पुढची बातमी आहे रामदास कदम यांच्या वक्तव्याची। प्रभू रामचंद्रांचा वनवास संपला, 14 वर्षांनी हा वनवास संपला, पण मुंबई गोवा महामार्ग 14 वर्षात झालाच नाहीये, याचं दुःख वाटतंय। नुसते पाहणी दौरे कशासाठी करायचे, त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणारा कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा, असा महायुतीचा यावेळेस घरचा आहेर शिवसेना शिंदे गटाचे रामदास कदम यांनी दिलाय। विशेष म्हणजे ठाण्यामध्ये मेळाव्याच्या निमित्तानं येत यावेळेस त्यांनी चव्हाणांना डिवचलंय, त्यामुळे आता भाजप गोटात नाराजी पसरल्याचंही पाहायला मिळतंय। नाही, फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा, शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे। तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत। जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्डे आंबे सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे। तर नुसती पाहणी दौरे कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील, कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघत नाही, कोकणाची माणसं आम्हाला जाब विचारतायत, रामदास भाई तुम्ही काय करताय? आम्ही सहन किती, आम्हाला पण सहन मर्यादा आहेत।